20 ते 25 मिनिटात या सगळा प्रचार बंद होणार आहे। हा कायदेशीर जरी प्रचार बंद झाला होत असत, पण सगळेचा प्रचार बंद करण्याची ताकद इथं बसणाऱ्यांनी खऱ्या अर्थाने निर्माण केली। कोणी हेलिकॉप्टरनं आलं, कोणी विमानानं आलं, कोणी अधिक कशानं आलं, पण माझा प्रहारचा कार्यकर्ता शेतकरी मित्र हो स्वतःच्या पायाने आणि स्वतःच्या मनानं आले, म्हणून तुम्हाला बच्चूभाऊचा मानाचा मुद्रा। ज्याचं डोकं चांगलं असतं त्याचे पाय शाबूत असते आणि हातही चांगले असते, पण भाजपवाले म्हणते मोदीचा हात बळकट करा। त्याच्या डोक्यातच भुसा आहे सालेच्या हात। आम्ही काय डॉक्टर होय त्याचा हात मजबूत करू? लखवा गेला असेल तर डायरेक्ट डॉक्टरकडे जा, नाही तर आमचं टेरा मशीन घेऊन घे। हात चांगला केल्याशिवाय राहणार नाही। इथं माणूस सगळे, मी गावाखेड्यात फिरतोय सगळ्या इकडे, म्हणजे भावनातही काम करत नाही। मग माणिकराव ठाकरे कामाचा आहे का? एखाद्या बंदीला जुथून पा बरं माणिकराव किती चलते। आणि आमच्या भावना द्यायला निनाले लावा, पराठी उकडून टाकन आणि गवत तसंच ठेवून सहारे। ज्यांना शेतीचं येण बेण काहीच माहित नाही ते शेतकऱ्याला मत नाही मागायला जातंय, त्यांना आम्हाला सांगायचं याच्यानंतर मत मागायला आले तर माणिकरावला सांगायचंय वखर मारून पाय पहिले वावरात, जमते काय तर पहा। नाही तर ते उद्धव ठाकरेचं ते आदित्य, त्याला हिरवगार ते भुईमुगाचं झाड हे दिसले शेंगा, म्हणजे एवढं गवत कसं काय वाढलं? अरे भुईमुग होय ना साया। असे उरफाटे लोक जर आपण नेते करून बसलो, डोक्यावर घेऊन बसलो, तर काय तुमचं भलं होणार आहे सांगता? ज्यांना कधी कष्ट पाहिले नाही, ऊन पाहिले नाही, मेहनत काय असतं माहित नाही, तसा माणूस तब्दाने किती आम्ही पाहतो त्या जमिनीत रक्त ओकावं लागतं, हे काय माहित आहे? हो, एक पीक घेताना आंजोईवर रक्त आटतं शेतकऱ्याचं, आंजोईवर। या नालायकांना काय माहित आहे? मी काही गावात फिरलोय आणि गावात फिरल्यानंतर शिवसेनेचा खासदार, शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य, शिवसेनेचाच आमदार, शिवसेनेचाच पालकमंत्री, आणि गावात पाण्याला सोय नाही। म्हणजे आमचं चिन्ह आहे वाघ आणि धनुष्यबाण, पुरा घेणं घुसून अंदर इकडे काढे। म्हणजे एवढी पण लाज नाही वाटत, तिथं बोर्ड घेऊन जातं आम्हाला मत मारा।